Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 7वी विषय गणित यामधील घटक दुसरा आहे संख्यांवरील क्रिया आणि त्यामध्ये 2.3 वर्ग आणि वर्गमूळ यावर आधारित व्यवसाय नंबर 5 आज आपण सॉल्व करणार आहोत. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे ही आणि नेहमीप्रमाणे हमखास मार्क मिळवून देणारा हा प्रश्न प्रकार आहे. त्यामुळे सर्वांनीही काळजीपूर्वक पाहावी. यावर 100% प्रश्न विचारले जातात. पहा, पहिला प्रश्न आहे, इयत्ता 7वीमध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले 91 रुपीज म्हणजेच 91 रुपये घालून रुपये 2116 अंध कल्याण निधीसाठी मुख्याध्यापकांकडे जमा केले तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली. आता एक लक्षात ठेवायचं, जितके तितके असा जर प्रश्न प्रकार आला तर तुम्ही समजून जायचं की हा वर्गाशी संबंधित प्रश्न आहे. पहा, आता इथं साधी सरळ संकल्पना आहे. आधी प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न मोठा आहे, त्याचे 2 भाग करायचे. इथपर्यंत एक भाग करूया आपण. इयत्ता 7वीमध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. आता आपण असं समजूया की विद्यार्थी एक्स होते, मग वर्गणी सुद्धा किती होणार आहे? एक्सच होणार आहे, कारण जितके विद्यार्थी तितकीच वर्गणी, असा प्रश्न प्रकार आपल्याला आहे. आता वर्गणी किती होणार आहे? तर ह्या दोघांचा गुणाकार होणार आहे, म्हणजेच एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग एवढी आपली वर्गणी जमा झालेली आहे. पुढे काय सांगितले? त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले 91 म्हणजेच 91 रुपये ॲड केलेले आहेत. म्हणजे जितकी काही वर्गणी जमा होणार आहे त्याच्यामध्ये 91 रुपीज आणखीन ॲड होणार आहेत आणि हे दोन्ही मिळून किती रुपये झाले? 2116. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी किती वर्गणी दिलेली आहे, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सोडून घेऊया, खूप सोपं झालं. एक्स गुणिले एक्स, एक्स वर्ग अधिक 91 बरोबर 2116. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, मध्ये मध्ये आपण इंग्रजीत अंक बोलतो, कधी मराठीत बोलतो, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ते समजून घ्याल. 2116 वजा 91, दरफोर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, ह्या दोघांची जर वजाबाकी आपण जर केली तर ती येते 2025. मग एक्स स्क्वेअर बरोबर 2025, तर एक्सची व्हॅल्यू किती, म्हणजेच ह्याचं वर्गमूळ काढायचं. म्हणजेच हा कशाचा वर्ग आहे? तर इथं जर पाहिलं तर हा 45चा वर्ग आहे. म्हणजेच एक्सची किंमत आली आपली 45. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी किती रुपये वर्गणी दिली? तर ती दिली 45 रुपये. म्हणजे पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. चला, दुसरा प्रश्न आपण पाहूया. जर पी बरोबर 125, क्यू बरोबर 16 असेल तर वर्गमुळामध्ये ह्या पद्धतीने आपल्याला काय दिलेलं आहे त्याची आपल्याला किंमत काढायची आहे. चला, आपण ते लिहून घेऊया. ठीक आहे. आता वर्गमुळामध्ये हे पी म्हणजे पीचं घनमूळ काढायचं आहे आपल्याला, अधिक क्यूचं वर्गमूळ काढायचं आहे आणि आपल्याला त्या पद्धतीने काय करायचं आहे? सोडवायचं आहे. आता घनमुळामध्ये काय दिलेलं आहे? पी, पीची व्हॅल्यू किती आहे? 125 अधिक क्यूची व्हॅल्यू किती दिलेली त्यांनी? 16. आता अतिशय सोपा प्रश्न प्रकार आहे. पहा, आता 125चं क्यूब रूट काढायचं आहे. म्हणजेच काय की 125 कशाचा घन आहे? तर 125 आहे 5चा घन, म्हणजे तिथं आपण उत्तर लिहिलेलं 5. 16 हा कशाचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे, त्याच्यामुळे त्याचं उत्तर आलं 4. आता फक्त काय काम करायचं? ह्या दोघांची बेरीज करायची. 5 आणि 4 9. 9 कशाचा वर्ग आहे? तर तो 3चा वर्ग आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे? त्याचं उत्तर येणार आहे 3. अतिशय सोपं होतं हे, म्हणून दुसऱ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. तिसरा प्रश्न पहा. वजा 5चा क्यूब म्हणजेच 5चा घन अधिक 3चा 5वा घात आणि इथं 8चा वर्ग अधिक 7चा वर्ग म्हणजे वजा 8चा वर्ग. काय सांगितलेलं आहे? चौकटीच्या जागी योग्य चिन्हांचा वापर करा. म्हणजे आपल्याला कंपॅरिझन दिलेलं आहे. वजा 5चा घन अधिक 3चा 5वा घात
वजा 8चा वर्ग अधिक 7चा वर्ग अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. आता इथे एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस घातांक हा विषम संख्या असतो म्हणजेच ऑड नंबर असतो कोणाचा, ऋण संख्येचा, त्यावेळेस त्याचं उत्तर ऋणच राहतं. आणि ज्यावेळेस घातांक हा ऋण संख्येचा इवन नंबर असतो त्यावेळेस त्याचं उत्तर हे नेहमी पॉझिटिव्ह म्हणजे धनसंख्या असते. इतकी सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. आता बघा 5चा घन किती 125, परंतु तो ऑड आहे संख्या म्हणून आपण काय करायचं इथं मायनसच उत्तर द्यायचं. 3चा 5वा घात, आता 3चा 5वा घात जर तुम्ही काढला तर डायरेक्ट 3चा 5वा घात जर तुम्हाला येत नसेल तर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. 3चा 3रा गुणिले 3चा 2रा त्याची अशी फोडसुद्धा आपण करू शकतो. म्हणजे काय होईल, पटकन आपल्याला सोडवता येईल. 3चा घन 27 माहिती आहे गुणिले 3चा वर्ग 9 माहिती आहे आपल्याला. जर डायरेक्ट तुम्हाला 3चा 5वा घात आला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. 9 त्रिक 9 7 63 40 6 9 दुने 18 18 आणि 6 24. काय करायचं, ह्यांना सोडून घ्यायचं. 243 वजा 125 जर सोडवलं तर तुम्ही 118 उत्तर येणार आहे. तुम्ही सोडवून पहा. आता इथे पहा 8चा वर्ग ही झाली आपली लेफ्ट साईड. आता राईट साईड बघा, 8चा वर्ग माहिती आहे तुम्हाला 64 अधिक 7चा वर्ग 49 माहिती. यांची बेरीज करा. 9 4 13 हातचा लेख 6 4 10 आणि 11 113 आलेलं आहे. आणि ह्या दोघांचं जर थोडं खाली गेलं, ह्या दोघांचं जर कंपॅरिझन आपण केलं तर 118 हे मोठे आहेत म्हणजे लेफ्ट साईडची संख्या मोठी आहे. मग लेफ्ट साईडची संख्या मोठी म्हणजेच अशा पद्धतीने आपलं चिन्ह येणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की तिसऱ्या प्रश्न प्रकारामध्ये अशा पद्धतीचं चिन्ह कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर ते आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. चौथा प्रश्न अतिशय सोपा आहे. तो तोंडी येईल, त्याला आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याची काही गरज नाही. पाहते 0.000441. आता 441 हा कशाचा वर्ग आहे तर तो आहे 21चा वर्ग. ठीक आहे, म्हणजे 21 हे तर उत्तर आपलं 100% आलेलं आहे. आता त्याला फक्त पॉईंटमध्ये कन्वर्ट करायचं. कसं पॉईंटमध्ये कन्वर्ट करायचं तर ह्या पॉईंट नंतर एकूण किती घरं आहेत तर पॉईंट नंतर 6 घरं आहेत. ओके, जर 6 घरं वर्गात असतील तर वर्गमूळ काढताना त्याचा हाफ करायचं म्हणजे 3 घरं असतील. मग 3 घरं असल्यानंतर कसं होणार बघा, इथं 1 2 आणि 3. ठीक आहे, म्हणजे पॉईंट नंतर 3 घरं झाली. 0.021. मग 0.021 कुठे आहे तेवढंच आपल्याला शोधायचं आहे. ते आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता 5वा प्रश्न पहा. आता 5व्या प्रश्नावरती हा जो प्रश्न आहे तो थोडासा, जर विद्यार्थ्यांनी ज्याचं पुस्तक आहे त्याने थोडासा काहीतरी वेगळा ट्राय केलेला आहे, परंतु आपण फ्रेश प्रश्न इथं लिहून घेऊया तुमच्या माहितीसाठी. वर्गमुळामध्ये पुन्हा वर्गमुळात 2.88 अधिक 1.2 हे एका कंसात आणि दुसऱ्या कंसामध्ये 2.88 वजा 1.2 हे दुसऱ्या कंसामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने हा ओरिजिनल प्रश्न आहे. चला तर आपण सोडून घेऊया. इथे जर आपण नीट ऑब्झर्वेशन केलं तर बघा इथे पण सारख्याच संख्या, इथं पण सारख्याच संख्या आहे. फक्त फरक असा आहे की इथे आहे प्लस आणि इथे आहे मायनस. ठीक आहे, मग आपल्याला एक सूत्र शिकवलेलं आहे बघा नित्य समानतामध्ये की एका कंसात ए अधिक बी असेल म्हणजे सेम संख्या असतील आणि एका कंसामध्ये ए वजा बी जर असेल तर सूत्र आहे त्याचं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बघा बरं, एका कंसात इथं ए हा आपला ए आणि हा बी मध्ये अधिक आहे, हा ए आणि बी मध्ये वजा आहे. जर अशा पद्धतीने प्रश्न असेल तर त्याचं उत्तर काय होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच काय करायचं, मायनसचा कंस घ्यायचा आणि त्याच्या डोक्यावरती काय करायचं स्क्वेअर करायचा. चला आपण याला कन्वर्ट करूया तशा पद्धतीने. काय करायचं आता एचा स्क्वेअर, इथे आपला हा ए आहे आता मायनसचा कंस. मग आपण काय करणार वर्गमुळामध्ये 2.88
त्याचा स्क्वेअर मायनस ह्या पद्धतीने बीचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार 1.2चा स्क्वेअर. व्यवस्थित पाहून घ्या. पुढे पहा वर्गमुळामध्ये आता ज्यावेळेस आपण वर्गमुळातल्या संख्येचा स्क्वेअर काढतो त्यावेळेस काय होतं, फक्त ही वर्गमूळ निघून जातं. म्हणजे उत्तर काय राहणार 2.88 मायनस 1.2चा स्क्वेअर म्हणजे 12चा वर्ग 144 आणि त्याला पॉईंटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 1.44 येणार आहे. म्हणजे वर्गात जर एकच पॉईंट असेल आणि त्याचा जर वर्ग आपण केला तर त्याचं काय होतं 2 पॉईंट होतात. ठीक आहे. आता ह्यांची जर वजाबाकी आपण केली तर ह्यांची वजाबाकी किती येणार आहे 1.44. बघा 8तून 4 गेली 4, 8तून 4 गेली 4, 2तून 1 गेला 1, तर किती आहे उत्तर 1.44. आता 1.44 म्हणजे 144 हा कशाचा वर्ग आहे तर तो आहे 12चा वर्ग. आणि पॉईंट नंतर म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत. वर्गमूळ काढताना दशांश चिन्हानंतर एकच घर होतं. म्हणजे उत्तर काय येणार आहे 1.2. म्हणजे आपलं काम काय आहे की 1.2 हे कशाचं उत्तर आहे, 1.2 हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तेवढंच पाहायचं आहे. एकदा व्यवस्थित स्क्रीन पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढून हे व्यवस्थित तुम्ही उदाहरण सोडवा. अतिशय सोपं आहे. अशा पद्धतीची उदाहरणं बऱ्याच वेळा आलेली आहेत. पहा आता पाचवा प्रश्न. पाचव्या प्रश्नामध्ये 1.2 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न पहा. 6वा प्रश्न. वर्गमुळामध्ये 256चा घातांक 1/2 बरोबर m. तर m ची किंमत किती. इथं अतिशय सोपं आहे. पहा इथं काय करायचं आहे, हा जो 256 आहे त्याच्या डोक्यावरती किती 1/2. आता 1/2 याचा अर्थ काय होतो इथे बाजूला आपण समजून घेऊया. समजा 256चा घातांक 1/2. 1/2 याचा हेच आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. वर्गमुळाचं चिन्ह म्हणजेच 1/2 हे लक्षात घ्या. आणखीन दुसऱ्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर फॉर एक्झाम्पल 64चा 1/3 असेल तर आपण हेच कसं लिहू शकतो 64चा क्यूब रूट हा 3 इथं लिहू शकतो. तशा पद्धतीने हे 1/2 आहे. 1/2चा अर्थ आपण वर्गमुळाचं चिन्ह असं लावायचं आहे. आता हे ऑलरेडी वर्गमुळाचं एक चिन्ह आहे आणि आपण हे 1/2चा अर्थ कसं घेणार आहोत अशा पद्धतीने वर्गमुळाचं चिन्ह हे करणार आहोत. आता काय करायचं, आधी हे आतील वर्गमुळाचं चिन्ह सोडवायचं. 256चं वर्गमूळ काय आहे म्हणजे 256 कशाचा वर्ग आहे तर आहे तो 16चा वर्ग. आता खूप सोपं झालं. आता पुन्हा म्हणायचं 16 कशाचा वर्ग आहे तर तो 4चा वर्ग आहे. म्हणजेच त्याचं उत्तर काय आलेलं आहे 4. मग 4 कुठं आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये. इतकं ते सोपं आहे. फास्ट सोडवताना विदिन ते काही सेकंदात उत्तर येणार आहे, परंतु आपल्याला एक्सप्लेनेशन देण्याची आपण स्पष्टीकरण देत आहोत त्याच्यामुळे काय होणार आहे थोडासा वेळ लागत आहे. पहा 7वा प्रश्न. 8चा घातांक 4 बरोबर 4096. तर वर्गमुळामध्ये पुन्हा वर्गमुळात 40.96/10 बरोबर किती. आता पहा 8चा घातांक 4 ह्याचं उत्तर किती दिलेलं आहे 4096 आणि आपल्याला हे सोडवायचं आहे. पहा आता 40.96. आता आपण एक काम करूया, थोडा वेळ काय करूया, ह्या पॉईंटचा विचारच करायचा नाही. पॉईंटचा विचार आपण नंतर करूया. फक्त एक लक्षात ठेवा की पॉईंट आता ह्याचं जर वर्गमूळ आपण काढलं तर इथं दशांश चिन्हानंतर किती घर आहेत 2 घर आहेत आणि जे उत्तर येईल त्याच्या दशांश चिन्हानंतर एका घरानंतर उत्तर द्यायचं आहे. आपल्याला पॉईंट द्यायचा आहे एवढं फक्त लक्षात ठेवा. 2 पॉईंट दशांश चिन्हानंतर 2 घरं, उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर 1 घर, एवढंच लक्षात ठेवा. सध्या पॉईंटचा विचार आपण करायचा नाही. आता असं समजा की 4096 आहे, त्याचं उत्तर काय आहे 8चा चौथा घातांक. मग काय करायचं आपल्याला ह्याच्या जागेवर फक्त 8चा चौथा घात म्हणजेच काय
8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8, 8 हे 4 वेळा लिहिलेले आहेत आणि छेद 10. ओके, अशा पद्धतीने हे आपण लिहून काढलेलं आहे. आता हे 2 वेळा 8 आहेत. इथं जर ह्याच्या बाहेर निघाले तर किती वेळा 8 होणार आहेत? हे एकदाच 8 होणार आहेत. आणि हे 2 वेळा 8 आहेत, हे बाहेर निघाल्यानंतर किती होणार आहेत? एक वेळाच 8 होणार आहेत. मग तशा पद्धतीने लिहूया आपण, म्हणजे हे चिन्ह निघून जाईल. म्हणजे 8 गुणिले 8 छेद 10 अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. ठीक आहे. आता 8 8 64 छेद 10 अशा पद्धतीने आलेलं आहे. आता आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. आता काय केलं होतं आपण? हा पॉईंट जो आहे तो आता लक्षात घ्यावा लागेल. पॉईंट नंतर 2 घरं, उत्तरात पॉईंट नंतर 1 घर, म्हणजे 6.4/10 हे उत्तर आलेलं आहे. आता पुढे पहा, हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटच्या ऐवजी हा पॉईंट 1 घर पुढे सरकवला तर छेदाला 0 येतो. तशा पद्धतीने आपण कन्वर्ट करून घेतलेलं आहे. मग आता 64 कशाचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे. आणि 100 कशाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. आणि हे जर आपण सोडवलं तर उत्तर किती येणार आहे? 0.8 हे उत्तर येणार आहे. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित पाहून घ्या. अतिशय सोपं आहे हे. 0.8 हे त्याचं उत्तर आहे. म्हणून 7व्याचं उत्तर 0.8 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून 7व्याला आपण काय करणार आहोत? ऑप्शन नंबर 3चा गोल कलर करणार आहोत, रंगवणार आहोत. पुढे पहा, 8वा प्रश्न. 8वा प्रश्न सेम त्या पठडीमधलाच आहे. 6.76/169 इज इक्वल टू. आता 676 हा कशाचा वर्ग आहे? तर तो 26चा वर्ग आहे. दशांश चिन्हानंतर 2 घरं, वर्गमुळात एकच घर राहतं. छेद 169 कशाचा वर्ग आहे? तर तो आहे 13चा वर्ग, म्हणून तिथं 13 हे उत्तर आलेलं आहे. आता काय करतो आपण? 2.6/1/3 आलेलं आहे. 13 उत्तर आलेलं आहे. आता काय करायचं? हा पॉईंट आपल्याला सरकवायचा आहे इकडे. वरचा एक पॉईंट काढला की खाली एक 0 येतो. म्हणजे कशा पद्धतीने येणार आहे पहा, 130 अशा पद्धतीने हे येणार आहे. आता मग ह्याला छोटं करूया आपण. 13 दुने 26, 13 1 13 आणि 0 म्हणजेच किती येणार आहे? 2/10. आणि ह्याला सोडवलं तर उत्तर काय येणार आहे? 0.2 हे उत्तर येणार आहे. मग 0.2 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 9वा प्रश्न पहा. 110.25 या संख्येचे वर्गमूळ किती? आता ह्याचं वर्गमूळ जे आहे ते तुम्हाला माहिती आहे. ह्याचं वर्गमूळ हे कशा पद्धतीने काढलं जातं पहा. 110.25 ह्याचं जे वर्गमूळ आहे याच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही पहा. 25चं वर्गमूळ काय आहे? 5. आणि 110 म्हणजे ज्या 2 सलग संख्येचा गुणाकार 110 येतो, म्हणजे कोणाचा येणार तो? 9 गुणिले 10 10 गुणिले 11 यांचा गुणाकार किती येणार आहे? 110 येणार आहे. मग त्यापैकी लहान संख्या कोणती? 10, म्हणून इथं 10. 105 हे त्याचं उत्तर आहे. परंतु इथं एक पॉईंट आहे, पॉईंट नंतर 2 घर आहेत, इथं पॉईंट नंतर 1 घर येणार आहे. 10.5 हे त्याचं उत्तर येणार आहे. 10वा प्रश्न पहा. वर्गमुळात 136 छेद वर्गमुळात 1.36 हेच आपण कसं लिहू शकतो? अशा पद्धतीने लिहू शकतो. ह्या दोघांना कॉमन वर्गमुळाचं चिन्ह जर आपण दिलं तर ते अशा पद्धतीने दिसणार आहे. आता नेहमीप्रमाणे काय करायचं? हे पॉईंट 2 घरं पुढे सरकवले छेदाचे की अंशाला 2 शून्य येतात, म्हणून अंशाला 2 शून्य आपण दिले. ओके, मग आता सोडून घ्यायचं. 136 136 आणि त्याच्यावरती 2 शून्य म्हणजे किती आले? वर्गमुळात 100
मग हे 100 कशाचा वर्ग आहे तर 10चा वर्ग आहे. मग त्याचं उत्तर आलं 10. इतकं साधं सरळ सिंपल होतं ते. मग 10 कुठे आहे पर्यायामध्ये शोधूया तर 10 आहे ऑप्शन नंबर 1ला. म्हणून 10व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता 11वा पहा. खालीलपैकी योग्य विधान निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे 2 बरोबर पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 व 8 हे अंक नसतात. हे बरोबर आहे. कारण वर्गसंख्या जर तुम्ही बघितल्या तर 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 म्हणजे एकक स्थानी काय येणार इथं 6 येणार. 5चा वर्ग 25 म्हणजेच एकक स्थानी काय येणार 5 येणार. 6चा वर्ग 36 म्हणजे एकक स्थानी 6 येणार. आणि 10चा वर्ग 100 म्हणजे एकक स्थानी काय येणार 0 येणार. जर आपण नीट बघितलं तर एकक स्थानी जे वर्गसंख्या आहेत त्याच्या एकक स्थानी 0, 1, 4, 9, 6 अशा पद्धतीने संख्या येतात. 2, 3, 7, 8 हे अंक कधीही येत नाही आहेत. त्याच्यामुळे हे बरोबर आहे. पुढे पहा. पूर्ण घनसंख्येच्या एकक स्थानी 1, 5, 7 व 9 हे अंक नसतात. तर हे चुकीचं आहे. कारण 1चा घन काय आहे 1च आहे. त्याच्यामुळे तो एकक स्थानी येतो. त्याच्यामुळे हे पूर्णपणे चुकीचं आहे. नैसर्गिक संख्येचा वर्ग ही पूर्ण वर्ग संख्या असते. कोणत्याही नैसर्गिक संख्येचा वर्ग हा नैसर्गिक संख्याच असतो. त्याच्यामुळे हे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 2 सापडले ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3. पुढचं आपल्याला बघायची काही गरज नाही आहे. त्याच्यामुळं 11व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 हे 2 ऑप्शन आहेत. 12वा पहा. खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग व पूर्ण घन संख्या आहे. 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला असे 2 पर्याय निवडायचे आहेत की ती संख्या वर्ग पण असावी आणि घन पण असावी. 4चं जर पाहिलं तर 4 फक्त वर्ग संख्या आहे. 4 हा कोणाचा घन नाही आहे. 1चा वर्ग सुद्धा एकच आहे आणि 1चा घन सुद्धा एकच आहे. त्याच्यामुळे हे उत्तर आपल्याला सापडलेलं ऑप्शन नंबर 2 तर आपल्याला सापडलेलं आहे. इथं 729 जर पाहिलं तर 729 ही वर्गसंख्या सुद्धा आहे आणि घनसंख्या सुद्धा आहे. जर घन हा कोणाचा आहे तर हा 9चा घन आहे आणि ही वर्गसंख्या सुद्धा आहे. त्याच्यामुळं 12व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 हे येणार आहे. पुढचं पहा. खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग व पूर्ण घनसंख्या नाही. म्हणजे नसलेले आपल्याला पर्याय शोधायचे. आपण एक काम करूया असलेले शोधूया आणि जे शिल्लक राहतील ते ऑटोमॅटिक उत्तर असेल. आता पहा. 64 64 ही संख्या 8चा वर्ग सुद्धा आहे आणि 4चा घन सुद्धा आहे. ठीक आहे. आणि 1 ही वर्गसंख्या पण आहे आणि घनसंख्या पण आहे. म्हणजे हे 2 ऑप्शन आहे जे येणार आहे. आपल्याला नाही विचारलेले आहे. त्याच्यामुळे ॲटोमॅटिक 2 राहिले. दुसरा आणि तिसरा. म्हणून 13चं उत्तर ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 हे आहे. पुढे पहा. खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे. 2 अचूक पर्याय निवडा. पूर्ण वर्ग संख्या आपल्याला निवडायची आहेत. आता इथं जर बघितलं आपल्याला 3136 तर हे कशाचा म्हणजे हे जो वर्गमूळ काय आहे म्हणजे हा कशाचा वर्ग आहे तर आपल्याला ते शोधायला लागेल. आता हे कसं शोधायचं तर पहा. ह्याच्यासाठी आपल्याला 10, 20, 30, 40, 50, 60 ह्याचे वर्ग आपल्याला येणं आवश्यक आहे आणि ते आपल्याला येतातच. जनरली जर आपण पाहिलं तर 50चा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग 25 आणि त्याच्यावरती 2 शून्य आणि 60चा वर्ग किती आहे 3600. ही जी संख्या आहे ती काय आहे 50 आणि 60च्या मध्येच आहे. हे आपल्याला लक्षात येईल. कशावरून कारण 50चा वर्ग 2500, 60चा वर्ग 3600. ठीक आहे. म्हणजे ह्या दोघांच्या मध्येच हे 100% येणार आहे. कारण ही ह्याच्यापेक्षा मोठी आहे आणि ह्याच्यापेक्षा लहान आहे. चला आपण शोधूया 3136. आता हे 51 ते 59 मध्ये कशाचा तरी वर्ग असणार आहे. आता हे कसं शोधायचं. शेवटी 6 कोणाच्या वर्गामध्ये येतो कोणत्या संख्येच्या एकक स्थानी येते 52 जे आहे बघा इथं 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16 आणि 4चा वर्ग आणि
6चा वर्ग 36. जर तुम्ही पाहिलं तर 4च्या वर्गाच्या एकक स्थानी 6 असतो आणि 6च्या वर्गाच्या एकक स्थानी सुद्धा 6 असतो. म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 4 आणि एकक स्थानी 6 असतो त्याचा वर्ग केल्यानंतर त्याच्या एकक स्थानी काय येतो? 6 येतो. मग 50 ते 60 मध्ये एकतर 54चा वर्ग असेल तो किंवा 56चा वर्ग असेल तो. 54 किंवा 56चा जर वर्ग तुम्ही काढून पाहिला तर तो 100% अशा पद्धतीने येणार आहे. तर आधी आपण काय करूया? 56चा वर्ग काढून बघूया. 56चा वर्ग जर आपण काढला तर पहा, ही ट्रिक तुम्हाला माहिती असेलच. आपण काय करतो? दिलेल्या संख्येपैकी याचा वर्ग काढतो, ह्याचा वर्ग काढतो आणि ह्या तिघांचा गुणाकार करतो. 5 × 30, 30 दुने 60 आणि 60 काय करतो आपण? इथं एक अंक सोडून मिळवतो. आता मी हे जे काय केलेलं आहे त्याच्यावर आपण स्पेशल वर्ग कसा काढावा असा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर ते तुम्ही पहा. ते 3136 हा काय आलेला आहे? वर्ग आलेला आहे. कोणाचा? तर 56चा, म्हणजे ही वर्ग संख्या आहे. आता पुढे पहा, आपण थोडंसं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपण हा तिसरा वर्ग आपण पाहूया. तिसरी संख्या कोणाचा वर्ग आहे का? दुसरी पण पाहू शकता तुम्ही. आता पहा, 8464 आपल्याला शोधायचे आहेत. ते 8464 इथं दिलेले आहेत. आता हे कसं शोधायचं? की तुम्हाला सांगितले 10, 20, 30, 40, 50, 60, 70 ह्याचे वर्ग पाहिजे. ह्याचा जर तुम्ही अंदाज जर घेतला तर 90चा जो वर्ग आहे तो किती येतो? 9चा वर्ग आणि त्याच्यापुढे 2 शून्य आणि 100चा वर्ग जर बघितला तर तो 10,000 येतो. ह्या दोघांच्या मध्ये ही संख्या आहे. ठीक आहे. आता ह्याच्या एकक स्थानी काय आहे? 4 आहे. मग कोणत्या संख्येचा वर्ग काढल्यानंतर एकक स्थानी 4 येतं? तर ज्याच्या एकक स्थानी 2 असतो आणि ज्याच्या एकक स्थानी 8 असतो. म्हणजेच 90 आणि 100 मधली अशी संख्या शोधायची की ज्यांच्या एकक स्थानी 2 असेल आणि एकक स्थानी 8 असेल. म्हणजे त्या दोनच संख्या आहेत, 92 आणि 98. मग आपण काय करायचं? फक्त या दोघांचाच वर्ग शोधायचा. तो जर ती संख्या बरोबर मॅच झाली तर ती म्हणायचं वर्ग संख्या. आता हे एक्सप्लेनेशन करून देताना तुम्हाला खूप मोठं वाटेल, परंतु तुम्हाला जर हे ट्रिक्स माहिती असेल तर ते तुम्ही पटापट सोडवणार आहात. आधी आपण पाहूया की 92चा वर्ग काढून बघूया. 92चा वर्ग कसा काढायचा? येते 9चा वर्ग 81, हा जो 2 आहे त्याचा वर्ग 4 येतो, परंतु तो 0,4 लिहायचा आणि ह्या तिघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 9 दुने 18, 18 दुने 36. जे उत्तर येईल तो एकक सोडून लिहायचं आहे, म्हणजे एककाला 0 लिहायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये मिळवायचं आहे. पहा, 4, 6, 3 आणि 1 4 आणि इथं 8. बघा इथं 8464 100% आलेलं आहे. म्हणजेच ही संख्यासुद्धा वर्ग संख्या आहे. तिसरा म्हणजे 14चं उत्तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 आहे. ते तुम्ही गोल करणार आहात. पुढे पहा, खालीलपैकी पूर्ण घन संख्या कोणती आहे? 2 अचूक पर्याय निवडा. पूर्ण घन संख्या. आता पूर्ण घन संख्या जर बघितलं तर हा 64 हा कोणाचा घन आहे? 4चा घन आहे आणि 1000 हा कशाचा घन आहे? 10चा घन आहे. म्हणून 15चं उत्तर ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. आता बऱ्याच मुलांना वर्ग काढताना कदाचित मी ज्या पद्धतीने वर्ग काढतो ते कळलं नसेल, तर त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आहे किंवा जाता जाता तुम्हाला ती पद्धत पुन्हा एकदा सांगून जातो. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला 78चा जर स्क्वेअर काढायचा असेल तर आपण कसा काढतो? पहा, इथे 7चा वर्ग आपण लिहितो 49, 8चा वर्ग लिहितो आपण 64. ठीक आहे. आणि काय करतो? ह्या 7चा, ह्या 8चा आणि ह्या 2चा, ह्या तिघांचा काय करतो? गुणाकार करतो. 7 गुणिले 8 गुणिले 2 अशा पद्धतीने करतो. पहा, 7 8 56, 56 दुने 112. ठीक आहे. मग काय करतो? जे उत्तर आलेलं आहे ते एकक सोडून आपण लिहितो किंवा डायरेक्ट ह्याच्यावर एक 0 लिहायचा आणि ह्याच्यामध्ये मिळवायचं. किती आलं? 4, 8, 9 1 10, हातचा लेख 4 5 6. म्हणजे उत्तर किती येणार आहे? 6084 हे उत्तर येणार आहे.
पुन्हा पहा, ह्याचा वर्ग इथं लिहायचा, ह्याचा वर्ग इथं लिहायचा आणि ह्या ज्या 2-3 संख्या उरलेल्या आहेत 7, 8 आणि हा वर्ग, ह्या तिघांचा गुणाकार करायचा, आलेल्या उत्तरावरती 0 द्यायचा आणि काय करायचं, याच्यामध्ये ते मिळवायचं. जे उत्तर येईल तो त्याचा काय असेल, वर्ग असणार आहे. आशा करतो की वर्ग आणि वर्गमूळ हा कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी समजला असेल. या व्यवसायामध्ये स्पष्टीकरण खूप दिल्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, परंतु संकल्पना समजणे हाच आपला उद्देश आहे. धन्यवाद.